येणारे वर्ष विधानसभा निवडणुकीचे आहे। यावेळेस महाराष्ट्रात नक्कीच परिवर्तन होणार आहे। पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा आम्हाला विश्वास आहे। महाराष्ट्राच्या वाट्याला सातत्याने अपमान आला आहे। महाराष्ट्रावर 7,88,000 कोटीचे कर्ज असताना नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देत नाही अशीच भूमिका आहे। महाराष्ट्रात भाजपची सत्ता असून देखील नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देत नाही। यांच्या टीकेकडे फार लक्ष देऊ नये। ते वायफळ आणि खालच्या दर्जाची भाषा वापरतात। नितेश राणेंकडून आम्ही काय बोलावं याची अपेक्षा करत नाही, पण अमित शहा यांच्याकडून देखील अशी भाषा अपेक्षित नाही। प्रशासनातील लोक मंत्र्यांची हाजी करण्यात व्यस्त आहेत। मंत्री प्रशासनातील लोकांना कामच करू देत नाही। मग जनता झोळीत जाओ, बाजवर जाओ अथवा कॉटवर जाओ याचा त्यांना काहीही फरक पडत नाही। काय शुभेच्छा दिल्या, काय नक्की आता आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा जन्मदिवस होत असताना, वाढदिवस साजरा करत असताना तर समस्त महाराष्ट्रातील नुसते शिवसैनिक नव्हे तर आम जनतेच्या सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे शुभेच्छा आहेत। आणि निश्चित येणारं वर्ष विधानसभा निवडणुकीचं आहे आणि हीच मनोकामना आहे आमच्या सर्व शिवसैनिकाची। हे विधानसभेतून निश्चित या महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन होत असताना या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा एकदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हातात येईल असा विश्वास आम्हा शिवसैनिकांना आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने हीच आम्ही प्रार्थना केली की पुढचा वाढदिवस हा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा होईल। उद्धवजी ठाकरे अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून असतील अशा प्रकारचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा मनोदय आहे। सर, नीती आयोगाची आज बैठक आहे। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे दिल्लीत आहेत। काय नक्की एकंदरीत वाटतं तुम्हाला या बैठकीतून महाराष्ट्राला? मला असं वाटतं आपण बजेटमध्येच बघितलेलं आहे महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा उत्पन्नाचा वाटा किती मोठ्या प्रमाणात असताना महाराष्ट्राच्या वाट्याला सातत्यानं अपमानच सहन केला जातो। महाराष्ट्रात 7,88,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर असताना नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देतच नाही अशा प्रकारची भूमिका आहे। महाराष्ट्राला काय ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही तिथं सुद्धा तसंच आहे आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता असून सुद्धा नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देत नाही ही भावना सगळं महाराष्ट्राची आहे। आधुनिक महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे औरंगी आहेत अशा प्रकारची टीका जी आहे ती नितेश राणेंनी केली। वारंवार अशा प्रकारची टीका करतात। अमित शहांनी देखील पुण्यामध्ये आल्यानंतर औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत असं देखील टीका केली होती। मला असं वाटतं यांच्या फार टीकेकडे लक्ष देऊ नये। हे वायफळ खालच्या स्तरावर बोलणारे लोक आहेत। उद्धवजी ठाकरे साहेब म्हणजे नितेश राणेंकडून आम्ही तर अपेक्षा काही करत नाही त्यांची कोणती भाषा असो, पण अमित शहा देशाचे गृहमंत्री त्यांच्याकडून अशी भाषा फक्त ही अपेक्षित नाही आहे। आणि पूर्णपणे राजकीय दृष्टीने ज्या पद्धतीनं ते बोलतात तसाच तर आम्ही तरी नाही सोडणार। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पुराची परिस्थिती आहे। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता। अजून देखील सांगलीमध्ये देखील धरणाचं पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। अशा वेळेस कशा पद्धतीने तुम्ही हे आहात, कारण की नीती आयोगाच्या बैठकीला जे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये गेलेले हे पण या सगळ्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार पूर्णपणे अपयशी फेल ठरलेलं आहे। पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, हे सगळ्या महानगराची स्थिती जर बघितली तर जनतेचं राहणं जगणं मुश्किल झालेलं आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये कमरे इतकं पाणी घुसलेलं आहे। नियोजनाचा अभाव आहे। नुसतं गुत्तेदारांना पोचण्यासाठी मान्सूनपूर्व कामं केली गेलेली ही स्पष्टपणे या सगळ्या पूरस्थितीतून दिसतंय। या पूरपरिस्थितीत दुसरी एक घटना समोर येते की एका महिलेला झोळीतून नेण्यात आलं। एक बाप आहे जो जखमी आहे त्याला देखील खोटेवरून नेण्यात आलं। कुठेतरी प्रशासन कमी पडलंय का या सगळ्या गोष्टींमध्ये? प्रशासन तर कमीच पडलं ना। प्रशासन फक्त मंत्र्यांची हाजी करण्यामध्ये व्यस्त आहे। मंत्री प्रशासनाला कामच करू देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि मग प्रशासनातले लोक मंत्र्याची हुजरेगिरी करण्यामध्ये गुंग आहे। जनतेचं काही का होत नाही। जनता झोळीत जाओ, बाजेवर जाओ नाही तर कॉटवर जाओ, यांना घेणं देणं काही राहिलेलं नाही आहे। महाराष्ट्राची अशी परिस्थिती असताना सुद्धा प्रशासनसुद्धा मला वाटतं ज्या पद्धतीनं रोमचा राजा ज्या पद्धतीनं ऐशोरामात राहत होता तशाच पद्धतीनं प्रशासन आहे आणि मंत्री आहेत आणि जनता ही सर्वसामान्यपणेच राहते। आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे 40 नगरसेवक हे शिंदेकडे गेले आहेत। 2 दिवसापूर्वीच काही नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे। एकंदरीतच काय वाटतं, आज वाढदिवस आहे उद्धव ठाकरेंचा आणि लवकरच महानगरपालिकेची निवडणूक देखील लागेल। मला असं वाटतं किती नगरसेवक गेल्यानंतर सुद्धा लोकसभेचं निकाल आपण पाहिलेला आहे। शिवसेनेचे 3ला 3 खासदार इथं निवडून आले। चौथाही आला असता पण यांनी कारस्थानामुळे तो
येऊ दिलेलं नाही. याचाच अर्थ जनता उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे. असे लोक गेले असतील. आमिष प्रलोभन, सगळ्यांना काय काय आमिष दिलं चेक करा. कोणाला महानगरपालिकेतून 2 कोटीचा फंड, कोणाला 4 कोटीचा फंड. याच्याशिवाय एकही नगरसेवक फार मनोभावे गेलेला नाही. फक्त निधी, फंड आणि आर्थिक प्रलोभन याच्यातून हे लोक गेले. मला असं वाटतं ही गोष्ट फार दिवस टिकत नसते. ओके, थँक्यू. थँक्यू.